यश मिळवायचंय तर हा गेम समजून घ्या. तुम्हाला यश हवंय, पण कधीकधी असं वाटतं का की आपल्याला कधी संधीच मिळत नाही? खूप प्रयत्न करूनही काहीच होत नाही. वाटतं की जणू नशिबाने तुमची साथच सोडली आहे. पण खरं सांगू, समस्या नशिबात नाही, समस्या ही आहे की तुम्हाला अजून यशाचा गेमच समजला नाही. यश हा एक गेम आहे आणि या गेममध्ये जिंकायचं असेल तर त्याची स्ट्रॅटेजी समजून घ्यावी लागेल. कारण या जगात दोनच प्रकारचे लोक असतात. एक जे हा गेम खेळतात आणि जिंकतात, आणि दुसरे जे फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतात, जिंकणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवत बसतात, आयुष्यभर संधीच्या वाटेकडे बघत राहतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यशाचं असं सिक्रेट सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात लगेच बदल घडवेल. जर ही गोष्ट तुम्ही समजून घेतली तर कोणीही तुम्हाला मागे ठेवू शकणार नाही. तर चला समजून घेऊया यशस्वी होण्याचा हा गेम. आयुष्य हे गेम आहे, पण तुम्ही कोणता प्लेयर आहात? कल्पना करा की तुम्ही एका स्टेडियममध्ये उभे आहात. समोर एक भव्य फुटबॉलचा सामना चालू आहे. काही खेळाडू मैदानावर खेळत आहेत, धावत आहेत, घाम गाळत आहेत, चुकत आहेत, पण पुन्हा प्रयत्न करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काही लोक प्रेक्षक म्हणून बसलेले आहेत. कोण जिंकतोय, कोण हरतोय याचा अंदाज लावत आहेत, त्यांच्यावर टीका करत आहेत, पण स्वतः खेळत नाही आहेत. हीच गोष्ट आयुष्याची आहे. काही लोक प्रत्येक संधी पकडतात, धडपडतात, शिकतात, अपयश झेलतात, पण शेवटी जिंकतात. आणि काही लोक बाहेर उभे राहतात, बहाणे देतात, परिस्थितीला दोष देतात आणि फक्त वाट पाहत बसतात. प्रश्न हा आहे की तुम्ही कोण आहात? खेळाडू की प्रेक्षक? गेम खेळणारे की फक्त बघत बसणारे? जर तुम्ही अजूनही प्रेक्षक असाल तर आजपासून स्वतःला खेळाडू बनवा, खिलाडी बनवा. मैदानावर उतरा, चुकलात तरी हरकत नाही, पण खेळा. कारण जिंकण्याची संधी ही कधीही प्रेक्षकांना मिळत नाही. जिंकण्याची संधी ही फक्त खेळाडूंनाच असते. हार्डवर्क पुरेसं नाही, स्मार्ट वर्क पण शिका. आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, मेहनत केली की यश मिळतं. पण मी तुम्हाला सांगतो, फक्त मेहनत करून काहीही मिळत नाही. एक माणूस वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी मेहनत करतो, पण त्याला प्रमोशन मिळत नाही. दुसरा माणूस त्याच कंपनीत 2 वर्षात मॅनेजर होतो. फरक काय? स्मार्ट वर्क. उदाहरण द्यायचं झालं तर 2 लोक एका विहिरीतून पाणी काढत आहेत. पहिला माणूस रोज बादलीने पाणी काढतो, तो खूप मेहनत करतो. पण दुसरा माणूस थोडा विचार करतो आणि मोटर पंप लावतो. आता पहिला माणूस 1 तासात जितकं पाणी आणतो तेवढं दुसरा माणूस 5 मिनिटात मिळवतो. फरक मेहनतीचा नाही, तर विचार करण्याच्या पद्धतीचा आहे. आजपासून ठरवा, मी मेहनत करणार पण हुशारीने, मी स्मार्ट वर्क करणार. स्वतःवर गुंतवणूक करा. तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीचं जीवन बघा. ते पैसे कुठे गुंतवतात? बँकेत, शेअर मार्केटमध्ये, प्रॉपर्टीमध्ये? नाही, ते सर्वात जास्त पैसे गुंतवतात स्वतःमध्ये. नव्या स्किल्स शिकण्यात, चांगली पुस्तकं वाचण्यात, अनुभव घेण्यात पैसे खर्च करतात. एखाद्या गरीब व्यक्तीला जर 1000 रुपये मिळाले तर तो मोजमजा करण्यात खर्च करेल. पण एक श्रीमंत माणूस त्याच 1000 रुपयातून नवीन स्किल्स शिकेल, नवीन कोर्स जॉईन करेल, काहीतरी नवीन अनुभव घेईल. संपत्ती ही तुमच्या बँक बॅलन्सवर नाही, तर तुमच्या स्किल्सवर अवलंबून असते. तुमच्याकडे अजून स्किल्स नाहीत? मग यशाची वाट बघणं बंद करा. आधी स्वतःला तयार करा. यशाच्या, विजयाच्या लायकीचे बना आणि मग यशाच्या वाटेवर निघा. यशस्वी होण्याच्या लायक नसाल तर जगासमोर नालायक ठराल. तुमच्या आयुष्याचा कंट्रोल कोणाच्या हातात आहे? कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे? कोणी तुमच्या स्वप्नाची मजाक उडवली आणि तुम्ही प्रयत्न करणे सोडून दिले आहेत का? लोक काही बोलले आणि तुम्ही निराश झाला आहात का? जर असं होत असेल तर समजा तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल अजूनही दुसऱ्यांच्या हातात आहे. जेव्हा तुम्ही इतरांचं ऐकून तुमचे निर्णय बदलता तेव्हा तुम्ही स्वतःला हळूहळू गुलाम बनवत असता. आता एक गोष्ट ठरवा, मी माझे निर्णय स्वतः घेईन. मी माझ्या जीवनाचा मालक आहे. माझे आयुष्य, माझे निर्णय. तुमच्या आयुष्याचा कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देणं थांबवा. निर्णय घ्या, जबाबदारी घ्या आणि पुढे चला. कन्सिस्टन्सी, चिकाटी, यशस्वी व्यक्तींचे सिक्रेट.
यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली कोणती जर असेल तर तो एक शब्द आहे, कन्सिस्टन्सी. जिममध्ये एक दिवस वर्कआउट करून बॉडी बनत नाही. इंग्रजी शिकायचं असेल तर रोज थोडं थोडं शिकावं लागतं, रोज सराव करावा लागतो. व्यवसाय करायचा असेल तर रोज स्ट्रगल करावं लागतं. बहुतांश लोक पहिल्या महिन्यातच हार मानतात आणि नंतर म्हणतात माझं नशीबच खराब आहे. पण सत्य हे आहे की यश फक्त त्यांनाच मिळतं जे कंटाळा आला तरीही थांबत नाहीत. आजपासूनच एक संकल्प करा, मी रोज 1% इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. फक्त 1%, पण रोज, दररोज, न थांबता. आणि मग पहा तुमचं आयुष्य कसं बदलतं. मित्रांनो, यश मिळवणं हा गेम आहे. काही लोक त्यात जिंकतात आणि काही लोक फक्त बघत राहतात. पण आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती बनून जगणार आहात. जर तुम्ही यशाच्या वाटेवर जायला तयार असाल तर आजपासून काहीतरी बदल करा. कमेंटमध्ये लिहा की तुम्ही कोणता पहिला बदल करणार आहात. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, कारण यशाचा गेम प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.